नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. लाखोंचा भगवा जत्था घेऊन मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले. कार्यकर्त्यांसोबत मुंबईत आंदोलनाची रूपरेषा सुद्धा त्यांनी आखली. पण मुंबईत पाऊल ठेवण्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला. जरांगेंनी निवडलेल्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. आझाद मैदानात एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याचं कारण देण्यात आलंय. पोलिसांनी आझाद मैदानाची परवानगी नाकारली असली तरी त्यांना नवी मुंबईच्या खारघरच्या सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलंय. पण प्रश्न हा आहे की जरांगेंनी तर मुंबईतच आंदोलनाचा एल्गार केलाय. त्यामुळे खारघरचा पर्याय त्यांना पटणार आहे का? पोलिसांनी दिलेल्या नोटिशीवर जरांगेंनी सही पण केली आहे. पण त्यानंतरही जरांगे पाटील मुंबईतच आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आमचे तिथले जे काम करणारे बांधव त्यांचे परवानगी ते व्यासपीठ उभारायला सुरू आहे. त्यांनी सांगितलंय करा म्हणून. आम्ही काय वाईट करतो? चांगलंच काम करतो. आम्ही आझाद मैदानाला जाऊन बसणार आहे. चाललो मुंबईला. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. एकीकडे आझाद मैदानाची पोलिसांनी जरांगेंना परवानगी नाकारल्याचं पत्र दिलं, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी नारळ फोडून उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची तयारी, व्यासपीठ उभारण्याची तयारी त्याच आझाद मैदानात सुरू केली आहे. यावेळी मराठा मोर्चा आंदोलक वीरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. मुंबई पोलिसांनी नाकारलेली परवानगी, शिष्टमंडळाच्या वाढत्या फेऱ्या आणि मुंबईच्या वेशीवर आलेलं मराठ्यांचं भगवं वादळ यामुळे सुरक्षा यंत्रणांवरही प्रचंड ताण आलाय. मुंबईतल्या मराठा आंदोलनाचा मुंबईकरांनाही त्रास होणारच आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर तिकडे जुन्नरच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना मराठ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. अहमदनगर कल्याण महामार्गावरील आळे फाटा परिसरात मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत आरक्षण मिळावं यासाठी घोषणाबाजी केली. यावेळी काही आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान या सर्व घडामोडींवर पाहुयात काय म्हणाले मनोज जरांगे पाटील. जनतेला त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला वेटीस नाही धरलं पाहिजे विनाकारण. माझी एपीपी माझाची होती ना विनंती आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना स्वतः, देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः, अजित दादांनी स्वतः, तुम्ही तिघही मालक आहे, तुम्ही तिघांना या. आमच्या मागण्या ज्या आहेत त्याबाबत चर्चा करू. तुम्ही लगेच तोडगा काढा. आम्ही सरकारला सहकार्य करतो, फक्त मालकांनी यावं माझं म्हणणं आहे. कारण काय होतं, पुन्हा त्यांनाच विचारायला जावं लागतं आणि वेळ कमी निघून जातो. आम्ही तोडगा काढायला सरकारशी तयार आहेत. आता सरकारच जर आमच्याकडे आलं नाही तर आम्ही काय चर्चा करायची? आजच्या भागात आम्ही मराठा आंदोलनाच्या विषयाला अनुसरूनच तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चा केल्यास मनोज जरांगेंचं समाधान करण्यात यश येईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. हे असं एकदा आधी घडलं आहे. जरांगे राज्य सरकारला आवाहन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरकार मराठा आरक्षण देण्यावर ठाम असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. तसंच सरकार मराठ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्यांनी सरकारला सहकार्य करावं अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पाहुयात. मराठा आरक्षण पण सरकार देणार आहे.
सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही स्पष्ट भूमिका आहे. इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार. त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांकडे तोडग्यासाठी आवाहन करत असताना राज्य सरकारकडूनही लवकरात लवकर आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे. पाहुयात. या विषयावर मार्ग काढण्याचा आणि तोही सकारात्मक पद्धतीने हा मार्ग निघावा यासाठी आदरणीय मुख्यमंत्री अतिशय संवेदनशीलतेने त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे की त्यांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. मला वाटतं की विश्वास आहे की जरांगे पाटील साहेबसुद्धा त्यांची भूमिका, ज्या भूमिकेबद्दल सरकारही सकारात्मक आहे. आज त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदेजी असा नेता आहे, देवेंद्रजी असे नेते, अजितदादा नेते आहे की हे सकारात्मक राहतात. विषय सोडवण्याची यांची क्षमता प्रचंड आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं, कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. लोणावळ्यातून निघालेली मराठा आंदोलकांची पदयात्रा आज नवी मुंबईत विसावणार आहे. दरम्यान मनोज जरांगेंचं हे आंदोलन मुंबईच्या वेशीवर पोहोचल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्यांना गाठलं. पोलिसांनी जरांगेंना मार्ग बदलण्याचा सल्ला दिला. आधीच्या निर्धारित मार्गादरम्यान मोठे हॉस्पिटल असल्यानं 10 किलोमीटरचा मार्ग बदलण्याचा सल्ला देण्यात आलाय. जरांगे पाटलांनाही पोलिसांचा सल्ला ऐकून आपला मार्ग बदललाय. नव्या मार्गानुसार एक्सप्रेसवे ऐवजी जुन्या मुंबई पुणे महामार्गानं पनवेल, गव्हाणपाडा, उल्वे, बेलापूर, पाम बीच मार्गे वाशीतील APMC मध्ये जरांगे पाटलांची पदयात्रा मुक्कामाला थांबणार आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबई हा नारा देत 20 तारखेला जालन्यातून निघालेला मराठा आंदोलक 6 दिवसांच्या पदयात्रेनंतर आज नवी मुंबईत दाखल होणार आहे. या यात्रेच्या स्वागताबरोबरच आंदोलकांची व्यवस्था करण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी चोख व्यवस्था केली आहे. आंदोलकांच्या जेवणापासून मुक्कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सर्वच बाजार समितीत 10 लाख आंदोलकांसाठी स्वयंपाक केला जातोय. याशिवाय नवी मुंबईत मोर्चा मार्गात अडथळा न येऊ देता तसेच इतर सामान्य वाहतूकही सुरळीत चालावी यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी जागोजागी वाहतूक बदल केले आहेत. शिवाय अवजड वाहनांना 2 दिवस नवी मुंबईत बंदी करण्यात आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानंतर 23 तारखेपासून राज्यभर मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र 31 जानेवारी आधी हे सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. पुढील 5 दिवसात 2.5 कोटी मराठ्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट गाठण्याची शक्यता धूसर झाली आहे. तर नगरमध्ये महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणातला सावळा गोंधळ समोर आलाय. सर्वेक्षणासाठी पालिकेनं शिपाई, इलेक्ट्रिक फिटर अशा चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसंच या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याला स्मार्टफोन वापरता येत नसून त्यांना इंग्रजीही वाचता येत नसल्याचं वास्तव उघडकीस आलंय. सध्या घाईघाईत कशा प्रकारे मराठा सर्वेक्षण सुरू आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. पाहूयात. माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो. बरं, हा तुमचा जोडीदार आहे का? बरं, काय करता तुम्ही ते?
तुम्ही फक्त आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वेमध्ये? माहिती विचारतो, हां. नाव, नंबर, हां, जर आधार कार्ड असेल आधार कार्ड, बरं अशी माहिती. बरं. बाकीची माहिती की बाबा घर आहे का, काय काम करतो, काय व्यवसाय? याच्यातलं आता जे जेवढं मात्र मला तर यातलं काही जास्त कळत नाही. बरं. आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून. हां, इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस. आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घेतलेली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे. बरं. तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे. मोबाईल. तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही हाताळता येत. मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब? मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, बर लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही. कोणतं अमोल का? बर. मग तर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही, बरं. तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या आणि कसं काम करा. बर बर. मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे. मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब, तुमच्या सर्वेवर. जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे? तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही बर. ना. शिक्षण हे मी पहिली पास. खरं तर या व्यक्तीनं अत्यंत साधेपणानं जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर दिले. त्याचा गुन्हा काही नाही, मात्र प्रश्न उठतात ते सर्वेच्या पद्धतीवर. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चा केल्यास मनोज जरांगेंचं समाधान करण्यात यश येईल का? काय आहेत सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. युट्यूबवरची पहिली प्रतिक्रिया अशोक काळे यांची, चर्चेनं समाधान कधीच होणार नाही, मुळात कायदेशीर अडचण काय हेच समजून घेतलं तर समाधान होईल. युट्यूबवरून दत्तात्रय ब्रह्मदेव जरी आले तरी समाधान होणार नाही. युट्यूबवरून विद्या फोफळे, समाधान करणारे एवढा वेळ लावत नसतात. युट्यूबवरून गणेश काळे, मराठा आरक्षणाशिवाय समाधान नाही. युट्यूबवरून ओंकार दळवी, आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा असतानाही मुख्यमंत्री त्यांच्या गावी गेले, खरं तर त्यांनी मुंबईत थांबायला पाहिजे होतं. युट्यूबवरून जगन्नाथ नलावडे, गरजवंत मराठ्यांची दगाफटका म्हणजे आगीशी खेळ, राज्यकर्त्यांनी त्या भानगडीत पडू नये. युट्यूबवरून वैभव बानाई, चर्चेतून फसवणूक भरपूर झाली, आता थेट फैसला पाहिजे. युट्यूबवरून सचिन वाळुंज, मराठा आरक्षण प्रश्नी सरकार चर्चेच्या नावाखाली बनवाबनवी करत आहे. फेसबुकवरून अमोल कवाडे, शेतातील फोटोशूटमधून वेळ मिळाला तरच चर्चा होईल ना. फेसबुकवरून संतोष तवाळे, अजिबात समाधान होणार नाही, तुम्हाला मनापासून द्यायचं असेल तर फायनल निर्णय द्या. फेसबुकवरून सुभाष साळवे पाटील, प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठा आरक्षण ओबीसीतून अशी जाहीर घोषणा करा. इंस्टाग्रामवरून शरद सोळंके, मुख्यमंत्री बोलले तरी जरांगे पाटील नावाचं वादळ तेव्हाच थांबेल जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल. इंस्टाग्रामवरून रामनाथ सुराडकर, तुम्ही आरक्षण दिल्यानंतरच मनोज जरांगेंचं समाधान होणार आहे, पाटील अशा चर्चेनं समाधानी होणाऱ्यातले असते तर आंदोलन इथपर्यंत आलंच नसतं. आझाद मैदान पोलिसांनी नाकारलेली परवानगी, शिष्टमंडळाच्या गाठी भेटी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि जरांगेंनी राज्य सरकारला केलेली विनंती, मुंबईऐवजी नवी मुंबईचा पर्याय, या आणि अशा अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. मनोजजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. सरकारचं एक मोठं शिष्टमंडळ परत एकदा तुमच्या भेटीला येतंय, काय सांगाल? शिष्टमंडळ मोठं भेटू न तर लहान भेटू, अपेक्षा आमच्या 54 लाख नोंदी येतात. त्या नोंदी त्याचे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, त्यांच्या परिवाराला सुद्धा देणं लगेच आवश्यक आहे, ताबडतोब. आणि गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं गरजेचं आहे. मागेल त्या मराठा समाजाला
त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल हे 4 शब्द त्यांचे तेही त्या कायद्यामध्ये त्यांनी घालावेत ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भेटीला यावं अशी आपली मागणी आहे का? अपेक्षा नाही, विनंती केली मी. कुठं आले ते आता? आज त्यांनी यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी पण तोडगा काढायला पाहिजे होता, कारण ही जनता त्यांची. ठीक आहे, हरकत नाही, त्यांना यायचं नाही तर फक्त फडणवीस साहेबांना गृह खातं त्यांच्याकडे पोलीस बांधवांना व्यवस्थित सांगावं एवढी विनंती. मुख्यमंत्र्यांशी तुमचं व्यक्तिगत बोलणं झालं का पाटील? नाही, नुसतं बोलून तरी काय करावं, नुसतं बोलून तरी काय करावं. इतका मोठा समाज आला आहे, समाज हे दैवत आहे आणि मार्ग काढायचा नाही. कोण काढू देत नाही की काय मुख्यमंत्र्याला असं पण वाटतंय, कोणी आडू पडतोय का काय असंही वाटतंय. काही शक्यता पण आहेत तशा. नेमकं होतंय काय मग? आरक्षण नोंदी असून मिळणार कसं? मराठ्यांना इतका वेळ लागला कसा? परिवाराला द्यायला वेळ कसा लागला? जर तुम्ही नोंदीवाल्याला दिले असतील तर परिवाराला द्यायला का वेळ लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं आहे तर वेळ का लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायला पण किती आदेश काढायला वेळ का लागला? दुरुस्तीच्या नावाखाली इतके दिवस कसं व्हायला का? म्हणजे खूप शंका येण्यासारखा विषय त्याच्यात. एवढा मोठा समाज, ज्या समाजानं आपल्याला त्या राजगादीवर सत्तेवर बसवलं आणि त्यांचीच फसवणूक सारखी एवढा मोठा समाज आज मुंबईच्या दारात यायला लागला आहे, मुंबईमध्ये यायला लागला आहे, तर त्यांनी सुद्धा ते विचार करायला पाहिजे की जनता ही दैवत आहे, दैवताला आपण साथ दिली पाहिजे. नवी मुंबई पोलीस नुकतेच तुम्हाला भेटायला आले होते, काय विनंती त्यांनी केली आहे तुम्हाला? मला रस्ते माहीत नाही तिकडचे काय आहेत, ते कोणचे आहेत कसे आहेत, कोणत्या शहरातलं. त्यामुळे कुंकून जायचं आहे मला. कुंकडून गेलं तर वाशीला जायचं आणि माझं काय मनात नसतं तसं. आम्हाला काय रोड आडायचा नाही आहे ना, आम्हाला याला जायचं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं एक रस्ता आम्हाला द्या, एक तुम्हाला राहून द्या ह्याच रस्त्यावरचा. आम्ही जातो कडीकडीने काय सगळं वाहनं ते व्यवस्थित सांगतो आम्ही त्यांना जातो. तर ते तिकडून जा म्हणत होते. आम्हाला काय हरकत नाही आहे जायला, मला काय अडचण आहे. पण जाणून बुजून म्हणतायत का तुम्ही खरंच म्हणताय या बी शंका यायला लागल्यात. कारण पुण्यातच झालं, इथं आल्यावर तसंच म्हणाले. कारण फडणवीस साहेबांचे पोलीस आहेत, असं काय करतायत? कारण फडणवीस साहेबांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि फडणवीस साहेबांचं लक्ष पोलीस बांधावर असलं पाहिजे. मी हे माझ्याच्या माध्यमातून जाहीरपणानं फडणवीस साहेबांना सांगतो, हे विनाकारण जर कुठं इकडून जा तिकडून जा होत असेल तर हे बरोबर नाही. आझाद मैदान तुम्हाला मिळणार नाहीये हे सुद्धा सांगण्यात आलंय. तरी मी बसणार आहे. मिळणार नाही म्हणजे काय? आझाद मैदान सगळ्यांचं, या राज्याचं, या देशाचं आहे, सगळ्यांचं आहे. मुंबई सगळी आमचीच आहे. कधी काळी आम्ही यायला लागलो सगळे दुनिया आमरण उपोषण करते आणि लोकशाहीच्या मार्गाने संविधानात दिलेल्या अधिकारात आम्ही करतो. तुम्ही नाही मिळणार म्हणजे काय? जाणार, मी बसणार आहे आझाद मैदानावर आमरण. जरांगे पाटील, तुमच्या बरोबर जो जनसमुदाय आहे तो तेवढा जनसमुदाय सामावून मुंबई घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे मुंबईतल्या जनतेची कोंडी होईल अशी सरकारची भूमिका आहे. बघा, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 महिने मग बसलो ना आम्ही गावात, 1-2 दिवस नाही बसलो, 7 महिने गावात बसलो ना. थोडंसं त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे ना, समजून घेतलं पाहिजे ना की 7 महिने बसले आहेत, आता मुंबईकडे यायला लागले आहेत. मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी यांनाच दोष द्यायला पाहिजे. आमचा काय दोष आहे? आम्ही 7 महिने यांना वेळ दिला आहे, आमच्या गावाकडेच आम्ही बसलो आणि इकडं निघालेलो. घोषणा केलेली सुद्धा 1 महिना झाला तरीही लक्ष दिलं नाही यांनी. मग हे मराठ्यांची फसवणूकच आहे ना एक प्रकारची. तुम्ही मनातून मनावर घ्या. फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती माझी, हो तुम्ही मनातून मनावर घ्या. सरकार गंभीर आहे असं दिसतंय जरांगे पाटील, कारण सरकारनं क्युरेटिव्ह पेटिशनचा मार्ग दाखवलेला आहे, अधिवेशन बोलवलेलं आहे, सर्वे सुरू केलेला आहे. हे सगळं असताना सरकार गंभीर आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आंदोलनाची तरीही गरज वाटते का? तेच विचारतात ना आम्ही. आमच्या नोंदी मिळालेल्या असून आम्हाला का देत नाही? आमच्या परिवाराला का देत नाहीत? नोंदी जर दिल्यात तुम्ही तर परिवाराला का देत नाही? गणगोतातील सगळे सोयरे हा शब्द तुम्हीच घेतला, का देत नाही? त्याचा कायदा का पारित करत? मागेल त्या मराठा समाजाला त्याच नोंदीवर देऊ,
हा शब्द तुमचाच आहे, हा शब्द का घेत नाहीत? आमचाच तुम्हाला प्रश्न आहेत का? मनोज जरांगे पाटील, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या गर्दीतून एबीपी माझाच्या प्रश्नाची उत्तरं दिले. आपले परत एकदा धन्यवाद. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न तुम्हाला सांगते. आजचा आपला पहिला प्रश्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चा केल्यास मनोज जरांगेंचं समाधान करण्यात यश येईल का? युट्यूबवर एकूण 20,000 मतं. 19% लोकांनी होय म्हटलंय, 81% मात्र नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% नाही. फेसबुकवर 1,000 मतं. %23 लोकांनी होय म्हटलंय, 77% नाही. आता बघूया एक्सवर. %18 लोकांनी होय म्हटलंय, 82% नाही म्हटलंय. एका कसलेल्या मुरब्बी राजकारण्यासारखे मनोज जरांगे सगळी परिस्थिती हँडल करत आहेत. लाखो समाज बांधवांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. सरकारचा प्रस्ताव स्वीकारताना, कोणतीही छोटी मोठी तडजोड करताना त्या अपेक्षांना जगण्याचं दडपण सुद्धा त्यांच्यावर आहे. आपल्या एका हाकेवर एवढा मोठा समाज ऊन वारा पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरला आहे. त्यांना कुठला त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे इतरांची, सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही याची काळजीही त्यांना घ्यायची आहे. मुंबईच्या वाटेवर असताना सध्या तरी या सगळ्या कसोट्यात ते उत्तीर्ण झाले आहेत असं म्हणता येईल. याची एक छोटीशी चुणूक त्यांनी लोणावळ्याच्या पत्रकार परिषदेत दाखवली. आता फक्त वाटाघाटींचाच महत्वाचा टप्पा बाकी आहे. त्यात फार आडमुठी भूमिका न घेता समाजाच्या भल्याचं असेल ते स्वीकारायची तयारी त्यांनी ठेवली आहे, ही चांगली बाब आहे. बंद दाराआड चर्चेच्या विरोधात आहेत, त्यामुळे चर्चेत आपसुकच एक पारदर्शीपणा आहे. सरकार सर्व परीने सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसत असले तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकारनं दिलेले प्रस्ताव ठोस नाहीत असं जरांगेंना वाटतंय. त्यामुळे त्यांचा आणि मराठा आरक्षणाचा प्रवास मुंबईच्या दिशेनं सुरूच आहे. त्याचं अतिशय सविस्तर कव्हरेज एबीपी माझावर सुरूच राहणार आहे. मोठ्या धडाडी आणि गाजावाजा करत इंडिया आघाडी बनली तर, पण फार काही मोठे निर्णय व्हायच्या आतच काल एकीकडे बंगालमधून ममता बॅनर्जी आणि पंजाबमधून आपने जोरदार धक्का दिला. तरीही आम्ही एक आहोत असे जरी समोर नेते म्हणत असले तरी या घडामोडींनी महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले. आणि हेच टेन्शन कमी करण्यासाठी म्हणून की काय, आज मुंबईत महाविकास आघाडीनं मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं. मुख्य अजेंडा होता जागा वाटप. कारण महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं नाही. त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व होतं. बैठकीत प्रमुख तीनही पक्षांसह डाव्यांचेही नेते सहभागी होते. मतदारसंघनिहाय चाचपणी आणि निरीक्षण झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. बैठक संपण्याआधीच भाकपचे नेते तिथून बाहेर पडले आणि पत्रकार परिषद घेत मवियाकडे 2 जागांची मागणी केल्याचं जाहीर केलं. शिर्डी आणि परभणी या 2 मतदारसंघात भाकपच्या वाट्याला द्यावेत अशी मागणी केली आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या तेव्हा शिर्डी आणि परभणीत शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. शिवसेनेतील बंडानंतर शिर्डीचे खासदार शिंदेंसोबत गेले तर परभणीचे ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे आता या दोन्ही जागांसंदर्भात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्याही उत्तराची प्रतीक्षा आहे. मात्र आजच्या बैठकीत खरा बॉम्ब टाकला तो प्रकाश आंबेडकरांनी. तोही पाहायचा आहे.
मात्र त्याआधी पाहुयात मवियातील संघर्षाचा आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न: बंगालमध्ये ममता, पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकी टिकेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. हॉटेल ट्रायडंट मध्ये बैठक सुरू झाली. त्याच बैठकीतून डाव्यांचे नेते गेल्यानंतर मवियातील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एक पत्र ट्विट केलं, ज्यात महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीसाठी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण दिलं होतं. त्यात बैठकीची वेळ होती दुपारी 3 वाजताची. आमंत्रणाच्या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या सह्या होत्या. बरं, बैठकीच्या आमंत्रणासाठी मवियाच्या नेत्यांनी सोशल मीडियाचाच मार्ग का निवडला असावा हे मात्र त्यांनाच ठाऊक. पण मवियाच्या नेत्यांनी ज्या मार्गानं निरोप धाडला त्याच मार्गानं प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं, तेही दुपारी 3 वाजता. त्यांनीही एक पत्र ट्विट केलं. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की जेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथाला, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असे पक्षांचे प्रमुख नेते त्यांना बोलावतील, तेव्हा कोणताही संकोच न बाळगता ते त्यात सहभागी होतील. त्यामुळे नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सहीचे पत्र आंबेडकरांनी धुडकावून लावले. इतकंच नाही तर त्यांनी आपला पुण्यातील नियोजित दौरा सुरू ठेवला. बैठकीला आले नाही. इकडे मवियाची बैठक संपल्यानंतर संजय राऊत आणि नाना पटोलेंनी मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात सकारात्मक दावा केला. पाहुयात तिन्ही नेत्यांच्या आजच्या प्रतिक्रिया. माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित सुसंवाद सुरू आहे. आज सकाळी सुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे, त्यांना ते मिळालं आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि 30 तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत. त्यांचं जे मत होतं त्या मताच्या बाबतची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली, आमच्या वरिष्ठांनी मांडली. त्यांचं आता समाधान झालेलं आहे. 30 तारखेला आता संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30 तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मीटिंगमध्ये येतील. बैठक सुरू आहे. थँक्यू. बैठक सुरू आहे. थँक्यू. बैठक सुरू आहे. थँक्यू. इतकंच नाही तर महाविकास आघाडीच्या बैठकीतूनच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांशी फोनवरून चर्चा केली. नाना पटोले यांना महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीविषयी निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाहीत हे मान्य केलं. इतकंच नाही तर महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याचं स्पष्ट केल्याचं कळतंय. आता 30 जानेवारीला मवियाची पुढची बैठक होणार आहे. त्याच बैठकीत वंचित सहभागी होणार आहे, हेही आज मवियाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. याच बैठकीत 2019च्या मतांच्या टक्केवारीनुसार वंचित जागांची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच मागणीमुळे मवियाची डोकेदुखी वाढू शकेल असं चित्र असतानाच मवियासाठी समाधानकारक अशी बातमी पुढे आली. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार मवियाच्या प्रमुख नेत्यांमध्ये 48 पैकी 30 जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित 18 जागांवर चर्चा सुरू आहे. आता कोणत्या आहेत या 30 जागा त्याची माहिती लवकरच पुढे येईल. मात्र मवियावर महामॅरेथॉन बैठकांची वेळ का आली आणि विभागवार जागा वाटपांचा फॉर्म्युला कसा असेल, पाहुयात एक विशेष रिपोर्ट. आधी दिल्ली धक्का, नंतर बंगालमधून हादरा आणि आता महाराष्ट्रात टेन्शन.
लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीसह महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळेच की काय आज मुंबईत महाविकास आघाडीची प्रदीर्घ बैठक पार पडली. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 प्रमुख पक्ष आणि 2-3 मित्र पक्ष आहेत. त्यामुळे 48 जागांसाठी वाटेकरी खूप झाले. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी असे 2च पक्ष आघाडीत असल्यानं जागा वाटपात 2च हिस्सेदार होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. त्यामुळे हे अवघड गणित सोडवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू झालंय. एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर सहमती झाली आहे आणि 18 जागांवरचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात मुंबई, कोकणात शिवसेना ठाकरे गटाला जास्त जागा, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी रनर-अप फॉर्म्युलानुसार जागा वाटप ठरलं तर मात्र गणित आणखी बदलू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपात मित्रपक्षांचं काय होणार, त्यांना किती जागा मिळणार. तर शिवसेना ठाकरे गट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्या कोट्यातून 2 जागा देणार, तर शरद पवार गट आपल्या कोट्यातून राजू शेट्टींना 1 जागा देण्याची शक्यता आहे. असं असलं तरी काँग्रेस आपल्या छोट्या मित्रपक्षांसाठी तयार नसल्याचं समजतंय. 48 जागांवर व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकंच सांगेन, जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे. महाविकास आघाडी आगे देखील और आगे जाएगी. अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेनं महाविकास आघाडी काम करते. काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही. काही लोक देव पाण्यात घालून बसले असतील, त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काही ठीक आहे आणि आम्ही 30 तारखेला परत बसतो. इंडिया अलायंस की लगातार मजबूती से मीटिंगें चल रही हैं सीट शेयरिंग को लेकर, और मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की 48 सीटें हैं लोकसभा की, उसमें हम लोग इंडिया अलायंस का एक उम्मीदवार मिलकर मजबूती से खड़ा करेंगे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटानेही 19 ते 23 जागांवर दावेदारी कायम ठेवली आहे, तर तिकडे काँग्रेसनेही 20 पेक्षा जास्त जागांसाठी दावा केलाय. ही आकडेमोड लवकरच पूर्ण करण्याचं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. कारण तिकडे इंडिया आघाडीत बिघाडी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांनी स्वबळाचा नारा दिलाय. इतकंच नाही तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनीही राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बिहारमध्येही इंडिया आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकजुटता टिकवण्याचं आव्हान असणार आहे. 0 आवर एबीपी माझा. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर आजपर्यंत आघाडीत अनेक घडामोडी घडल्यात. त्यातच राहुल गांधींनी मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. हीच यात्रा इंडिया आघाडीतील पक्षांची सरकारं असलेल्या राज्यातून जाते. त्यामुळे आता कुठे एक होण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या मित्र पक्षातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आज यात्रेचा 10वा दिवस आहे आणि यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करते. याच यात्रेमुळे ममता बॅनर्जींनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तर आजच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनीही यात्रेत सहभागी न होण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातील मित्रपक्षांकडून यात्रेला तुर्तास तरी कोणताही विरोध होताना दिसत नाहीये. याच सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. बंगालमध्ये ममता, पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकी टिकेल का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया बघूया.
एक्स वरून शरद सोळंके, मवियाच्या तिन्ही पक्षांमध्ये स्वबळावर लढण्याची कुवत राहिलेली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीपुढे एकत्रित राजकीय संसार करणे हाच पर्याय आहे. युट्यूबवरून सुरेश, जागा वाटपावरून मवियामध्ये शिवसेना उभाठाच रामराम करणार. युट्यूबवरून तानाजी मोते, तिन्ही पक्षाकडे मविया टिकवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. युट्यूबवरून कपिल कुलकर्णी, सत्तेत यायचं असेल तर मवियाला एकत्रच लढावं लागेल. फेसबुकवरून अनंत बोरसे, विरोधकांसाठी ही निवडणूक करो वा मरो सारखी आहे. प्रसंग बाका आहे तरीही आपापसात भांडत आहे. एकूणच मवियाचे देखील कठीण आहे. आता वेळ झाली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. बंगालमध्ये ममता, पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकी टिकेल का? युट्यूबवर एकूण 12,000 मतं. 75% होय म्हटलंय तर 25% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 56% लोकांनी होय म्हटलंय, 44% नाही. फेसबुकवर 56% होय म्हटलंय, 44% नाही. ट्विटरवर 54% लोकांनी होय म्हटलंय, 46% नाही. इंडिया आघाडीसोबत ज्याची थोडीशी अपेक्षा होती तेच घडत आहे. दोन महत्वाच्या पक्षांनी आपल्या बालेकिल्ल्यात आणि आपल्या मतांमध्ये काँग्रेसला हिस्सेदार बनू दिलेलं नाही. पश्चिम बंगाल आणि पंजाबचं हे लोण दुसऱ्या राज्यातही पोहोचू शकतं. त्यातच इंडिया आघाडीचा सर्वात मोठा चेहरा मानले जाणारे नितीश कुमार सुद्धा धक्का देतात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. या आठवड्यात त्यांच्या मूड बदलाचे 3 संकेत मिळाले. मंगळवारी नितीश कुमारांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची 40 मिनिटं भेट घेतली. त्यानंतर जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. आणि तिसरा संकेत म्हणजे बुधवारी त्यांनी घराणेशाहीवर हल्ला केला जो लालू प्रसाद यादवांच्या जिव्हारी लागला. त्याला लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी 3 ट्विटमध्ये उत्तर दिलं. त्यात नाव न घेता नितीश कुमारांवर नियत में खोट अशी टीका होती. या प्रकारावरून नितीश कुमार प्रचंड नाराज झाले. कॅबिनेट बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर रोहिणी आचार्य यांनी ट्विट डिलीट केले. मात्र तोवर उशीर झाला होता. आता तर नितीश पुन्हा भाजप सोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आणि हालचाली सुरू आहेत. ते झालं नाही तर विधानसभा भंग करू शकतात असंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना हे तिन्ही पक्ष कमकुवत आहेत. वेगळी वाट निवडू शकेल अशा स्थितीत एकही पक्ष नाही. त्यामुळे यांना एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही असंच सध्याचं चित्र आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याबाबतही अजून तळ्यात मळ्यात सुरू आहे. इंडिया आघाडीची हीच संभ्रमावस्था देशातील इतर राज्यातही दिसू शकते. निवडणुकीनंतरच आकडे बघून मवियासारखा प्रयोग करण्याचं ठरेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज विधान भवनात सुनावणी पार पडली. सुनावणीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार विधान भवनात दाखल झाले. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांची उपस्थिती चर्चेचा विषय होती. त्यांनी विधिमंडळाच्या कोनशिलेजवळ शरद पवारांसोबत फोटो काढला. या कोनशिलेचे अनावरण शरद पवार मुख्यमंत्री असताना झालं होतं. शरद पवार तब्बल 29 वर्षांनंतर विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी उपस्थित होते. आज अजित पवार गटाची साक्ष नोंदवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद
अनिल पाटील यांची उलट तपासणी होती. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतरच भाजपसोबत जाण्याचं मत राष्ट्रवादीत तयार झालं असा दावा सुनील तटकरे यांनी केला. सुनावणीत या संदर्भात नेमकी काय प्रश्नोत्तरं झालीत पाहूयात. असंतोष वाढत होता असं तुम्ही म्हणालात. तो किती काळ चालला? 2014 पासून सुरू होता. तो नंतर 2019च्या निवडणूक निकालापर्यंत खूपच वाढला. वेगळा निर्णय घेण्यासंदर्भात नेत्यांच्या 21 जूनच्या चर्चेत आपण होता का? मी होतो. अजित पवार सुद्धा या बैठकीत होते. अजित पवारांनी बैठकीत भाषण केलं. सर्वांनी मिळून एकत्रितरित्या अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 21 जूनची बैठक शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेत होते का? हो. भाजपसोबत जाण्याचं मत 2019 पासून होतं की नंतर झालं? 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सरकार बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा हे मत तयार झालं. परिच्छेद 22 मध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या बैठकीत असं कथित मत तयार झालं? त्यावेळी बैठकांमधून. या कोणत्या बैठका होत्या? कार्यकारी समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणी या काळात झाल्या नाहीत. विधिमंडळ पक्षाच्या काही बैठकांमध्ये भाजपसोबत जायचा सूर असायचा. भाजपसोबत न जाण्याच्या पवारांच्या निर्णयाला तुम्ही विरोध केला होता का? त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. पक्षप्रमुखांच्या निर्णयाविरोधात पक्षातील इतर कुणी हरकत घेतली होती का? त्यावेळी पक्षात काही जणांचा शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध होता. पक्षातील काही लोक असहमत होते तरी त्यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय स्वीकारला. हो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता? सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की शरद पवारांच्या विरोधात नेमकं कोण होतं हे आपल्यालाही माहिती नाही. प्रश्न चुकीचा आहे. या बातमीसोबत झिरो अवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या प्रजासत्ताक दिनी झिरो अवरमध्ये पुन्हा भेटूयात रात्री 7:56 तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.